बंधू खरातच्या ओकस कार्यालयावर एसआयटीनं मोठी कारवाई केली। पंचांच्या समक्ष कार्यालयाला सील करत टाळं ठोकण्यात आलंय। एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमनं कार्यालयाची सखोल तपासणी केली असून आता तपासालाही वेग आलाय। दरम्यान फॉरेन्सिक टीमनं कार्यालयातून प्रिंटर आणि महत्त्वाची कागदपत्र ताब्यात घेतली आहेत। या कारवाईमुळे प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त होतीये। बंधुबाबा अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। कोपरगावातील काही व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ टाकणाऱ्या राहुल शिंदे आणि त्याला व्हिडिओ देणाऱ्या योगेश आढाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। तर योगेश आढावला व्हिडिओ पाठवणाऱ्या बीडच्या माजलगावमधल्या संदीप गरसेवरही गुन्हा दाखल झालाय। तर सोशल मीडियावर पीडित महिला किंवा त्यांच्या नातेवाईकांची ओळख निर्माण होईल असे ओरिजिनल किंवा एआय व्हिडिओ व्हायरल केले तर ग्रुप ॲडमिनसह मेसेज सेंड करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा एसआयटी प्रमुखांनी दिला आहे। अशोक खरात प्रकरणावरून समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी जोरदार टीका केली आहे। खरात सोबत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांवरही कारवाई व्हायला हवी तरच समाजात चांगला मेसेज जाईल असं वक्तव्य सत्यपाल महाराज यांनी केलं आहे। नाशिकमधल्या बंधुबाबा अशोक खरातनं केलेल्या लैंगिक शोषणाच्या घटनांचं प्रकरण ताजं असतानाच वसईत एका महिलेवर झालेल्या बलात्काराचं प्रकरण उघडकीस आलंय। धक्कादायक बाब म्हणजे आपण देवाचा अवतार असल्याचं सांगून या महिलेवर वसईत बलात्कार करण्यात आलाय। या प्रकरणात स्वयंघोषित गुरु ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडली असल्यानं हे प्रकरण आता पुण्यातल्या मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती माणिकपूर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका IRS अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केलेत। IRS अधिकाऱ्यानं त्याच्या नातेवाईकांच्या मदतीनं नवी मुंबईत 2000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप पडळकरांनी केलाय। तसंच या अधिकाऱ्याचे महिलांसोबत अश्लील व्हिडिओही असल्याचा खळबळजनक दावा पडळकरांनी केलाय। या अधिकाऱ्याच्या कारनाम्यात सिडको, GST, गृहनिर्माण विभागातील बडे अधिकारी सामील असल्याचं पडळकरांनी सांगितलंय। दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती पडळकरांनी दिली आहे। मोर्गे आहे सचिन मोठे आणि मग त्यांच्यावरती कारवाई होण्याची आवश्यकता आहे। ते तिथं जर रतन टाटाचा फोटो वापरतात। या लाजीरवाणी बाब सगळ्यात ही गोष्ट आहे की या DDSR ऑफिसमध्ये आदरणीय रतन टाटा साहेबांचा फोटो आहे। तुम्ही फसवणूक करताय। जेवढे इन्व्हेस्टर आहेत म्हणजे आता अशोक खरात जशी फाईल आल्या अशी सचिन मोठेची फाईल येण्याची शक्यता आहे। कारण प्रत्येक इन्व्हेस्टर जी लोक आहेत त्यांचे महिलांच्या बरोबरचे व्हिडिओ तयार करून ठेवले ब्लॅकमेल करण्याच्या दृष्टिकोनातून आणि ही सगळी वस्तुस्थिती आहे। नाशिकच्या अंजनेरी गावाजवळ अंध मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा, वसतिगृह आणि यंत्रशाळेचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय। द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन इंडियाच्या वतीनं ही शाळा उभारण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन आणि ABP नेटवर्कचे मुख्य संपादक राजू खांडेकर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडलाय। राज्यामध्ये अंध मुलांसाठी 75 शाळा आहेत, मात्र त्या मराठी माध्यमाच्या आहेत आणि त्यामुळे द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या अरुण भारसकार यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रजी मीडियम शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। अंध मुलांना स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षण घेता यावं यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात आला आहे। अतिशय चांगलं काम आहे। हे सगळे आमचे दृष्टीन बंधू भगिनी या ठिकाणी बसले, त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचं काम आपण या ठिकाणी करतात आणि खरं म्हणजे हे नुसती इमारत राहणार नाही तर हे त्यांचं एक स्वप्न आहे। ते स्वप्न पूर्ती करणारी इमारत या ठिकाणी राहील आणि म्हणून या ठिकाणीच आपल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्यात काही ना काही खारीचा वाटा उचलण्याचं काम आम्ही निश्चित या ठिकाणी करू। ही जी संस्था आहे या संस्थेच्या बद्दलचं प्रेम वाटण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की ही खूप पॉझिटिव्ह मंडळी आहेत सगळी आणि अरुण भाऊंचं वैशिष्ट्य हे आहे की ते स्वतःचा प्रश्न घेऊन त्याला कुरवाळत असं न बसता त्यांनी आपल्याबरोबर बाकीच्या आपल्या बांधवांचंही कसं आपल्याला कल्याण साधता येईल या दृष्टीने विचार करून ते सतत वेगवेगळे उपक्रम घेत असतात हातामध्ये आणि पूर्णत्वाला नेत असतात। नवी मुंबईत सत्ताधारी भाजपकडून इंग्रजी माध्यमासाठी महापालिकेच्या मराठी शाळांचा बळी देण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप मनसेनं केलाय। आगामी शैक्षणिक वर्षापासून मराठी शाळेत प्रवेश न देता
फक्त इंग्रजी माध्यमात प्रवेश देण्यात यावा असा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेत आणण्यात आलाय. भाजपचे सभागृह नेते सागर नाईक यांनी महासभेत मांडलेल्या या प्रस्तावात मराठी शाळा बंद करून त्या जागी इंग्रजी माध्यमाला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. या भूमिकेमुळे आगामी वर्षात नवी मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या 80 शाळा बंद होणार आहेत. सध्या नवी मुंबईतल्या महापालिका शाळांमध्ये 48,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सरसकट ज्या काही मराठी माध्यमाच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा ज्या 51-52 शाळा आहेत त्या संपूर्णतः बंद करून त्यातलं मराठी माध्यम इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा करण्याचा एक मूर्खासारखा निर्णय महासभेत मंजूर करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाकडून झाल्याचं दिसतंय. मुळातच इंग्रजी माध्यमाला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुद्धा ती भूमिका नाहीये. मात्र सर्व मराठी माध्यमाच्या शाळा बंद करायच्या आणि त्या इंग्रजी माध्यमात करायच्या आणि त्याला एक गोंडस नाव द्यायचं की गोरगरिबांच्या मुलांनी इंग्रजी माध्यमात शिकू नये का. गरिबांच्या मुलांवरती मराठी मीडियम लागणं आणि जे आरोप करतात त्यांची मुलं इंग्लिश मीडियममध्ये जाणं हे कुठेतरी न्यायसम्मत नाही. आणि त्या ठिकाणी गरिबांच्या मुलांना देखील इंग्लिश मीडियमचं शिक्षण भेटावं यासाठी शाळा इंग्लिश मीडियमचं करावा आणि त्यासाठी टीचरांना ट्रेनिंग करावं असा प्रस्ताव मी त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्या मुलांना इंग्लिश मीडियमचं शिक्षण अफोर्डेबल होत नाही त्यामुळे मराठी मीडियममध्ये आपल्या महानगरपालिका शाळेमध्ये ॲडमिशन घेतली. त्या ठिकाणी त्यांना दर्जेदार इंग्लिश मीडियम दिलं तर निश्चितच गोरगरिबांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न मार्गी लागेल. मुलुंडमध्ये एका तरुणानं आपल्याशी बोलणं बंद करणाऱ्या मुलीवर आणि तिच्या मित्रावर कोयत्यानं वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी ही अवघी 16 वर्षांची आहे. ती आणि आरोपी आशिष बनसोड हे दोघंही बदलापूरचे रहिवासी असून ते दोघंही एकमेकांना ओळखतात अशी माहिती आहे. त्या मुलींना आपल्याशी बोलणं बंद केल्याच्या रागातून आशिषनं तिला तिच्या कॉलेजजवळ गाठलं आणि त्यानंतर सोबत आणलेल्या कोयत्यानं त्याने त्या मुलीच्या गळ्यावर आणि तिच्या मित्रावरही वार करून दोघांना जखमी केला. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होताच स्थानिक पोलिसांनी आरोपीला कोयत्यासह अटक केली आहे. आरोपी आशिष बनसोडवर याआधी बदलापूरमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. मुंबईच्या साकीनाका परिसरात पोलिसांच्या नव्या कोऱ्या गाडीला अचानकपणे आग लागल्याची घटना घडली आहे. साकीनाका पोलीस ठाण्याची गस्तीसाठी असलेली गाडी सफेद पूल परिसरात असताना बॅटरीजवळ अचानकपणे आग लागली. चालकानं प्रसंगावधान राखत तत्काळ बाहेर उडी घेतल्यानं जीवितहानी टळली आहे. या घटनेमुळे पोलिसांना देण्यात येणाऱ्या वाहनांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अकोला गोरेगाव रस्त्यावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळालाय. गोरेगाव रस्त्यावर 4 चाकी वाहनाला अचानक आग लागली होती. आग लागल्याचं समजताच दोघे जण ताबडतोब कारमधून बाहेर पडले आणि त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे. मात्र कारचं मोठं नुकसान झालंय. परभणीच्या मानवत तालुक्यातल्या रूढी पाटी परिसरात असलेल्या केशव जिनिंगला भीषण आग लागली आहे. या आगीत जिनिंगमधील कापूस मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाला असून जिनिंग चालकाचं मोठं नुकसान झालंय. आगीचे धुराचे लोट हे दूरवरून दिसत होते त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण मात्र अस्पष्ट आहे. नंदुरबार तालुक्यातल्या पळाशी गावात हाय टेन्शन विद्युत टॉवरवर चढलेल्या व्यक्तीला तब्बल 25 तासानंतर सुरक्षित खाली उतरवण्यात आले. संबंधित व्यक्ती मध्य प्रदेशचा रहिवासी असून तो टॉवरवर का चढला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. वीज पुरवठा तात्पुरता बंद करून पोलीस आणि टॉवर मेंटेनन्स पथकानं दोरीच्या सहाय्यानं त्याला खाली उतरवलंय आणि यानंतर संबंधित व्यक्तीला उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सिलेंडरनं भरलेल्या ट्रकनं अचानक पेट घेतलाय. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्यात आणि त्यानंतर काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. गेल्या काही महिन्यांपूर्वी गॅसनं भरलेला कंटेनर उलटल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर सातत्यानं घटना घडत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. भंडाऱ्याच्या शासकीय विश्रामगृहात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानं एकच खळबळ निर्माण झाली होती. खिणगीनं सुरुवात झालेल्या या आगीनं काही क्षणातच भीषण रूप धारण केलं आणि यावेळी खासदार प्रशांत पडोळे यांच्या कार्यकर्त्यांसह बैठक सुरू होती. त्यांच्या शेजारील दालनातच आग लागल्यामुळे पडोळे थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी तातडीनं धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. मात्र काही दिवसांपूर्वी नूतनीकरण झाल्यानंतरही आग लागल्यानं प्रशासनाच्या कारभारावर आता सवाल उपस्थित केला जातोय. हिंगोलीत वखार महामंडळाच्या कलगाव येथील भाडेतत्वावरील गोडाऊनमध्ये
हमालीच्या नावाखाली पैशांची वसुली सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. नाफेड खरेदी केंद्र चालकांनी खरेदी केलेला हरभरा उतरवण्यासाठी गोडाऊन कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप होतोय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून साठा अधीक्षक अमर नामदार यांनीही या घटनेला दुजोरा दिलाय. अधिकाऱ्यांकडून नियमानुसार शुल्क घेत असल्याचं सांगितलं जात असलं तरी ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त वसुली केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे वखार महामंडळाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सध्या सगळीकडे चर्चा आहे ती पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याची आणि इंधनासाठी लागलेल्या रांगांची. अशातच एका लग्नात उभारलेल्या पेट्रोल पंपाची कमालीची चर्चा होती. पण हा खराखुरा पेट्रोल पंप नाहीये, तर पाहुणे मंडळींना ज्यूस सर्व्ह करण्यासाठी उभारलेला पेट्रोल पंप आहे. पेट्रोल भरण्यासाठी वापरले जाणारे नोझल या पंपावर बसवण्यात आले. पाहुणे जेव्हा या पंपातून आपल्या ग्लासमध्ये ज्यूस भरून घेतात तेव्हा ते खरंच एखाद्या पेट्रोल पंपावरील मशीन ऑपरेट करतायत का असा भास होतोय. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात अवघ्या काही रुपयांच्या सुट्या पैशावरून मोठा राडा झालेला पाहायला मिळाला. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर किरकोळ कारणावरून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या मारहाणीमुळे पंपावर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांवर जोरदार टीका केली आहे. इराण विरोधात सुरू असलेल्या परिस्थितीत नाटो देशांनी कोणतीही मदत केली नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय. तसंच इराणला वेडसर देश म्हणत इराण लष्करीदृष्ट्या कमकुवत झाल्याचा दावाही त्यांनी केलाय. तसंच अमेरिकेला नाटोच्या मदतीची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत ट्रम्प यांनी अमेरिकन लष्कराच्या सामर्थ्याचे गोडवे गायले. ट्रम्प म्हणाले की आम्ही इराणचं नौदल आणि हवाई दल पूर्णपणे उद्ध्वस्त केलंय. आता इराणची अवस्था एका छोट्या बटाट्यासारखी झाली असून त्यांच्यात अमेरिकेचा मुकाबला करण्याची ताकद उरलेली नाहीये. ट्रम्प यांनी यावेळी मित्र राष्ट्रांवरील निशाणा साधलाय. हॉर्मुझची समुद्रधुनी सुरक्षित ठेवण्यासाठी नाटोनं अमेरिकेला साथ दिली नाही याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही हे लक्षात ठेवू असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिलाय. दरम्यान इराणनं तेल वाहून नेणाऱ्या 8 मोठ्या नौकांना हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून जाऊ दिलं. याला ट्रम्प यांनी तेहरानने दिलेली भेट असं म्हटलंय. इस्रायल अमेरिका यांच्या संयुक्त हल्ल्यात इराणमध्ये आतापर्यंत 1937 बळी गेलेत. इराणचे उपआरोग्य मंत्री अली जाफरियन यांनी मृतांचा आकडा वाढल्याची माहिती दिली आहे. मारल्या गेलेल्या 1937 लोकांमध्ये 240 महिला आणि 212 मुलांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त किमान 24,800 लोक जखमी झाले असून त्यात सुमारे 4,000 महिला आणि 1,621 मुलांचा समावेश आहे. इस्रायलनं इराणच्या काझवीन शहरावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय. काझवीनच्या अल्बोर्ज औद्योगिक भागात इराणचा आण्विक तळ आहे आणि त्यावर इस्रायलनं मंगळवारी रात्री हवाई हल्ला केलाय. त्यानंतर येथील नुकसानीचा व्हिडिओ आता समोर आलाय. इस्रायलच्या हल्ल्यात इराणी नौदल कमांडर अलीरेचा टंग सिरीना हे मारले गेल्याचा दावा इस्रायलनं केलाय. बंदर अब्बासवर केलेल्या हवाई हल्ल्यात टंग सिरी मारले गेल्याची माहिती समोर येत असून इराणकडून अद्याप अलीरेचांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. अलीरेचा टंग सिरींनी युद्ध सुरू होताच हॉर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. शेजारील राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला होता. आता 24 मार्च रोजी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यानचा संघर्ष विराम संपताच अफगाण सैन्यानं पाकिस्तानी लष्करी तळांवर भीषण हल्ले सुरू केलेत. पुनार बाजोर सीमेवर अफगाण सैन्यानं आर्टिलरी फायर करत पाकिस्तानी पोस्ट उडवून दिली आहे. या गोळीबारामुळे सीमेवरील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. सीमेवरील ही परिस्थिती अजून किती चिघळते आणि दोन्ही देशांमध्ये पुन्हा कसा संवाद होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. पश्चिम आशियामधल्या युद्धाचे पडसाद आता आफ्रिकेपर्यंत पोहोचलेत. आफ्रिकन देश युगांडानं इस्रायलला पाठिंबा जाहीर केला असून युगांडाचे लष्कर प्रमुख मुहुजी केनेरुगाबा यांनी सोशल मीडियावरून इराणला थेट आव्हान दिलंय. ते म्हणाले की इस्रायलला नष्ट करण्याची किंवा हरवण्याची कोणतीही चर्चा झाली तर आम्ही या युद्धात इस्रायलच्या बाजूने उतरू. दरम्यान केनेरुगाबा पुढे म्हणाले की जर तेहराननं आमच्यावर किंवा आमच्या मित्रराष्ट्रावर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याची हिंमत केली तर आम्ही आमच्या क्षेपणास्त्रांनी त्याला चोखपणे प्रत्युत्तर देऊ.
पश्चिम आशियामधल्या या युद्धाची धग आता अधिकच तीव्र झाली आहे. दक्षिण लेबनॉनमधल्या बयादा या गावावर इस्रायलनं भीषण हवाई हल्ले केलेत. तटीय शहर टायर आणि इस्रायली बॉर्डरच्या दरम्यान असलेल्या या भागात गुरुवारी दिवसभर विमानांचा थरार पाहायला मिळाला. इस्रायली सीमेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या भागात एकामागून एक अनेक क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. तटीय शहर टायर आणि बॉर्डरच्या मध्यभागी असलेल्या या पट्ट्यात इस्रायलनं आपले हवाई हल्ले आता अधिक तीव्र केले आहेत. आखातातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज भारतात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. प्रत्येक राज्यातील सध्याचा इंधन पुरवठा या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. भविष्यातील उपाययोजना संदर्भातही या बैठकीत चर्चा होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.